भरूनच जेव्हा माझा टाईमपास होत नव्हता तेव्हा हे दोघं माझ्या घरी आले आणि मला म्हणतात ते काय म्हणजे शेतामध्ये आपल्याला मध बघायला जायचं म्हटलं चला. तुम्ही शेतात जाऊन कधी मध खाल्लेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हटलं भाऊ शेतात आलो आहे आपण पण आपल्याला मध सापडतो की नाही याची गॅरंटी नाही. म्हटलं पोरं म्हणे आम्ही आहेत ना सोबत म्हणे म्हणे मग चला मध सापडून. म्हटलं चला. मध तर काय सापडत नव्हता पण येडे चाळीस भलते चालू होते आमच्या म्हणे हे बोराचं झाड आहे म्हणे हे काट्याचं झाड आहे म्हणे. म्हटलं जे बोराचं असणार ते बोराचंच असणार ना म्हटलं जे काट्याचं असणार ते काट्याचंच असणार ना म्हटलं. तेवढ्यात उमेश म्हटला की विहिरीच्या कडेला झाडे जिथं असतील ना म्हणे तिथं मध 100% असतो म्हटलं. म्हटलं असं काय रे म्हणे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी 100% मध असतं म्हणे. विहिरीकडे जाऊन पाहिलं तिथं मध नव्हता. अरे म्हटलं मध सापडतो की नाही सापडतो म्हटलं चला घरी म्हटलं. तेवढ्यात उमेश बोलला की झाडाची साल खाल्ली की तोंड लाल होतं म्हणे. म्हटलं खरं. म्हटलं खा बरं. तो खायला लागला तेव्हा त्याचा व्हिडिओ शूट करत होता. त्याला दुसरं काही करताय म्हणून तो माझ्यापासून दूर पळून गेला म्हणे. मध तर काही आम्हाला भेटलं नाही. रिकाम्या हात गेलो रिकाम्या हात वापस घरी आलो.